तर चला ताईंनो, आज तुमच्या दाजींच्या ऑफिसवर आम्ही कब्जा केलेला आहे. सगळीकडे साड्या, कारण बुकिंग एवढ्या होत्या आणि ऍड्रेस आमच्या निघत नव्हते, त्याच्यामुळे त्यांना बसवले. म्हटलं पटपट टाईप करून देते. सगळीकडे साड्या झाल्यात. अजून का आमचं स्टुडिओचं काम जवळ होत नाही त्यावर कॉपरेट करा बरं का. ओ साहेब, स्टुडिओचं काम होत नाही त्यावर. तुम्हाला पेमेंट नाहीये, तुम्ही विदाउट पेमेंट अधिकारी आहेत तुम्ही. एक तासाची किंमत 1 लाख रुपये, पण आम्ही तुम्हाला रुपये बी देणार नाही. हा होय, नका देऊ. काय करायचं मला पैशाचं? हा सँड खेळता? बाय बाय बाय. तू नाही खेळत? हा ए पांगू नको ध्रुव, पांगू नको. अयो कोण आलंय आज? वेदू बाळ आलंय. चिंटू वेदू बाळाला भेटला का तू? होय रे. हा पिचकारी खेळायला सुरू नाही लगेच पाणी. आमची तर लय ड्युटी सुरू झाली बाई. जा तिकडं ये इकडं, जा तिकडं ये इकडं. नाही घाला चाकरा निसत्या. चल पप्पी दे मला बाई. चल वेदू. म्हणजे बा बेटा त्या बाईला. ओ गो बाई, आणि तू व्याग बाई लगे व्याला याला तर लय जळकोय मम्मी. हे नको रे त्याला. ते पण बाळच आहे ना आपलं. दुसऱ्या आत्याची पप्पी घेता. ते म्हणतो ही ती येल्लो कलरची आत्या. मला काय म्हणतो? पिंक. आणि छोकुलीला ग्रीन. हा बारकाली पोरं जवळ आली याला कस तरी होतं बाईला. लई पळतच होता तिकडून आल्यावर आम्ही. वा भाजा मग काय मम्मी हुरडा भाज बाय. आता आली तुझं. मी तिथं ठेवलंय. काळी पिठी आणून द्या, मी लगेच भाजी ते. हा हात पाय तोंड धुते तर. चला आम्ही थोडं फ्रेश होतो मग बसू. हा काल यायचं तर काल नाही आली. नेमकं ती आलेली होती आणि तिथं म्हणली आज येते परत. कर बरं फोन तू तिला. ती येणार होती नगरला कुठतरी, मग येते म्हणली होती. हा रोज खायची ते, आज काय येऊन देते तिला. दाजी म्हणली होती येतो उद्या आम्हाला नगरला, कशाला तरी यायचे. मग परत उद्या संध्याकाळी येतो. बघ बरं फोन करून बघ. मोबाईल कुठे? कुठे ठेवले ग मोबाईल? कुठे ठेवलेत काय माहिती. बघा काढा. हुरडा पण आणलाय, हुरडा भाजायला. हा आणते काढ. वादळ येणार आहे, वादळ स्टुडिओ मध्ये. वादळाची तयारी चाललेली म्हणून उशीर झालाय. वादळाची तयारी चालली इकडं. वादळाची आपणच जायचं उडून. हा होय. डगा आलाय लागलाय स्टाफ सगळा वादळाच्या आधीच. वादळाचा वास लागलाय सगळ्यांना. बाई याने तर ती कालपासून पिचकारी सोडली नाही बाई स्वाती. एक ताट घे ना स्वाती भाजायला. अरे नान रे. तर चला मस्त असा हुरडा भाजायचा. आमचा प्लॅनिंग आहे गव्हाचा हुरडा. बाबा बसले तिथं छान मस्त गार्डन मध्ये. चला बाबा हुरडा भाजू. गव्हाचा हुरडा भाजू. या इकडं. चला वातावरण किती छान झालंय बघा, भारी अगदी. अगं मग मी एवढं लांब कमून गेली. मग इकडे सिमेंट वर कॉन्क्रीट फुटायचं नाही का खाली? काळ झाडांना आई लागन ना. नाही लागत. मग शेक नव्हता त्याला पहिले. एवढं नाही करायचं. हे पोरं बाजूला काढ बरं दोन्ही पहिले. आणि त्याला चोळायला गोणी. आग नाही लागली बाबा. हाय सगळं आणलंय तिने. एक गोणी फक्त बाबा. गोणी ठेवलेली तुम्ही होय बाबा. इकडे बाबाला आण रे. अरे या हळूच. इकडच बसा धूर लागन तिकडे बाबा.
हा इथंच पाजावा म्हणलं मस्त. धर ना त्याच्यावर. कुठून आणली सरपंच जाऊन गेटच्या बाहेर अक्का होती तेव्हा लय भाजायच्या बाबा नाही हा त्यांना लय आवडायचा. लगेच म्हणायचं भारती चल बा आपल्याला गावाचा हुरडा भाजायचा. कशाचा हुरडा लगेच म्हणायच्या. बरोबर ध्यानात यायचं त्यांना ती. पण भारी लागतो गावाचा पण नाही स्वाती. जर नाही कॅडबरी खान स्वाती. नको बाई गोड मला. पहिले लय होतं बाबा. आर्यन ए आर्यन इकडे आण तुम्हाला दाखविते हुरडा कसा असतो. चल ध्रुव इथं बस. त्याला दगड लागन का सोडायला मम्मी. हातावर होईन का. बसा खाली बसा इथे चला सगळे. बाबा इकडंच व्हा अंगा उडन बाबा. कडाला व्हा कडाला तिथं नको. हा कडाला व्हा इकडंच व्हा लांब. ना तू त्याच्यावर ठेवलं मी का टाकू वातावरण लय भारी झाले बाबा आज मस्त सगळे. काय आणू पाला बाहेर ये ना. चल ना हुरडा खायला. नको नको लगेच चल. सगळीकडे धूर धूर मस्त वास लय भारी सुटलाय बाई. आणि हवा तर बघा सगळे तुम्हाला दिसत असं हे हलतय मस्त. थंडगार 2 दिवस झाले सकाळ संध्याकाळ हवा सुटती छान अगदी. पोरांचा इकडे आरडा वारडा चाललाय. दोघं एकत्र आल्यावर मग तर काही विचारायची सोय नाही. नाही 2 बदमाश बच्चे एकत्र आल्यावर हा फक्त वरडायला लाव. वरडायच्याच कामाची आहेत ती फक्त. बाबाचं माग आहे ना तुझं पाला आबा पहिले किती भाजायची हो तुम्ही. हे अक्का तवर लय भाजायचे बाय आणून. मागच्या वर्षी भाजला होता का कसं आपण. भाजला होता आपण तर तिथं भाजला होता तिकडं वाट्यावरती आणून. आम्ही गेल्या वर्षी मळ्यात भाजला. मम्मी ते याचा हुरडा आण ना हरभऱ्याचा. आता ते छकुलीकडे आणावं लागेल. कधी निघणार तिचा हरभरा. आजच काढाय वाटते. खरं काय लावतील फोन मग. ते पण लय भारी लागत नाही. आज हरभरा काढत होती का ती. म्हणली नाही अजून एवढा वाजायचा बाकी राहिला. पोरांना म्हणलं या व्हिडिओ काढायला तू एक याय ना बाय बाहेर. पोरं येत झाडाच्या पाल्याचा इतका मस्त वास सुटलाय. त्याच्यात ते हुरडा हिरवा हिरवा गार मस्त सगळीकडे इतका छान वास सुटलाय याचा जाळलेल्या याचा. दाखव तुझ्या हातातला कागद. दे बाई आजीला कागद. शेती कचरा गोळा करून नाही भेटायचं. यांनी आज मी 2 दादाला आले म्हणलं कपडे चेंज करायला चल नाही म्हणतोय. मला तेच ठेवायचं. नाही दुसरा आणरे पातळ कागद नाही मी म्हणले मस्त. तुझ्या हातातला चल भाऊ. तुला असे ड्रेस आणायचे का 9-10 शाळेचीच वापरायला. लय मजा येते ना. मग आणायचे का तसेच 9-10. हा हा ना किती आणायचे. 100 तेच घालशील का रोज. मग तुला कोणी म्हणा तुला कपडेच नाही एक ड्रेस आहे असं म्हणते. हा ज्यांच्या घरी आसन शेती गहू ते भाजीत असतील बाबा. बऱ्याच ताईंना माहिती असेल. आता शहरातल्या ताईंना नसेल माहिती बाबा. अशातला पण अशा पद्धतीचा पण हा भाजून असा गहू खाल्ला जातो हिरवा. धूर अरे 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 धडकले दोघं धुराच्या याच्यात आहे का. किती वेळ झाला तुला बोलवते मी. चल इकडे भाजलाय कोण परत. काय ध्रुवा तू गप. काय राहत होते.
आली हो तुझा बाबा गुन्ही बघत आहे, पळ बरं भेटली बाबा मी बघत आहे. बाबाने आणले कान हा घाला हे लय पडलंय. हे टाकू का इकडं आतमध्ये सगळ्या प्लास्टिक टाका टाकू प्लास्टिक नका टाकू. आगच अरे अरे तुम्ही इकडे सारखं आग चटका बसून चटका झाले आता भाजले चोळलाय हातावरून मला पण भारी लागतोय ना दम भाजतोय आम्ही तिथे चोळून चालायचं चल रे दुआ. चल इथे चल. भाजतच ते. आता ते जेवणार नाही मी हेच खाणार आहे आता. दही आणि चटणी आणायची का थोडी जेवायला काय भात आहे फक्त शिमला मिरची ते केलेलं आहे, त्याला काय माहिती ध्रुव इकडे आहे ना टाकलंय छान छान हुरडा आहे बघ चल. वेदू. पडत आहेत, चांगले दाणे पडत आहेत बरं का हा चांगला गहू होईल आपला रामफामच्या खायापुरतं होईल तुम्हाला भारी गहू होईल या ताईंना हुरडा खायला सगळ्या जणी लय छान लागतो थोडी चांगली चटणी आणू करून दही हा जेवायचीच नाही तुम्ही जाऊ दे जेवायला रोजच जेवत होतो आपण. आता ती आली म्हणून आम्ही भाजलंय हा काय आला ती आली म्हणून तिने भाजलाय नाही तर कशाचा आम्हाला तर काही माहिती असून बी टाइम नाही टाइम नाही तर कुस्तीकडे जायचं का बाय ह्याचा हुरडा खायला आता काढलं आनंद यायला काय आणू मग अरे टाका नाही एकदा हात हळूच बरं का दिसतो नका इथून टाकते नाही काढायचा का कसा सोडून घेऊ ना काढायचं तोडून घ्यायचं एवढं जळूस तर नाही तर दूरच होईल तिकडे पलीकडे ये. काही काही काढायच्या भाजल्याच नाही काय हा राहू दे काय नाही तेव्हा त्याच्यात बरोबर आहे. पाहिजे घेऊ तिकडं कशावर तरी घेऊ आपण पहिले वंब्या या काढून सगळ्या एवढ्या याच्यात नाही बसणार गमीला लागून जा रे धुण्याच्या तिथून गमीला आणि मोठं टपान भाजलाय सगळा हुरडा आता मम्मीने मस्त आता सोळायचा आहे त्याला ह्या का आता ती कोमट आहे तर पटापटा जोडावा लागेल त्याला नाही तर मग बिन लगेच गव्हाचा पटकन निघतो ज्वारीचा नाही निघत लवकर उजाड्यात घ्या चोळायला पोरांचा चाललाय बाई धिंगाणा आमच्या हक त्यांच्या संग चिंटू आणि ते दोन येडे रुद्र पण आहे का तिकडं रुद्र असल्या मग नाही टेन्शन का हे पण आलेत गेले असते ना आता गाडीत बसायला सगळी मग मी येतच घे बाहेर सकाळी उठून बाहेर आले का नवीच होता चिंटू ना उठून खाली आले इतकं पळाले तर मागत नाही तर जर जास्त बघितलं ना अगं त्याला दात निघत आहेत ते अजून बारीक आहे त्याच्यामुळे त्या चपला कोणाच्या सोडी ना त्यो चला चला काय लागन सोळायला आता डायरेक्ट असं हाताने टपातच चोळू ना मम्मी वतो नाही होत एवढा आता तसंच चोळला होता आम्ही मागच्या वेळेस अगं त्याच्यात कुठे एवढे हात दुखविते त्याला असं सगळं हे होतं हाताला मग कसं असं चोळून चोळून ताटात टाकायचं आणि पाकडायचा लगेच होतो कोणी 10 मिनिटात होतो उतरा आता उतरा याच्यासाठीच गेट वर पळाले तुम्ही सनरूफ मध्ये वर बसायसाठी उतर खाली उतर गाडी थोडी मागच घ्या ना वयो या उरडा खायला चला टक्क्यांचे भांडणं चालली दोघांची टक सायकल इकडे आण भाऊ सायकल इकडे आण ना मधीच
बरं मग काढलं नाही का भाजी आणली कुत्रे भाजी आतून द्या ना हा तुम्ही कपडे बदलून हुरडा खायला मग काय? कपडे बदलून या हुरडा खायला म्हणलं मग काय, हे कपडे नाही खाऊन द्यायचे का? नाही नाही ह्या कपड्या बी खाऊन देते पण तुम्ही आल्यावर चेंज करता ना म्हणून तर आम्ही ठोकितोय आलो आलो ह्या कपड्या बी खाऊन द्या का ना हा होय स्वतः अक्का याच्यावर काय झालं खायला? हा त्या कपड्यावर काय झालं खायला मी म्हणलं तर ते चेंज करते हा काय लागत तुला हा काय आणलं 2 महिने आणले पाण्याचे ते आरो जरा प्रॉब्लेम झाला काळं पाणी येते काळं पाशात हा येतंय ना आपण त्यातून घ्या. हा घेते ते जगतच नाही ओरडा आता अगं मग ते निघन ना त्याचे दाणे कस काय निघतील आपण हातावर चोळला होता मागच्या वर्षी दगडाने बाबा दगडाने चोळायचे आणि आम्ही हातावर चोळायचा आम्ही असंच चोळीतो गेल्या वर्षी लय ओरडा खाल्ला आता तुम्ही रॉयल शेतकरी होते लहानपणी बाई लय म्हणजे लयच खाल्ला आमच्या बाबाची काठी तुडशी ना लय तुडते. बाबांच्या त्या काठ्यांमध्ये लय जीव आहे बाबा 50 काठ्या असत्या पण तरी तरी 30 लागती तरी तीच लागती बाई त्यांना हलकी ना किती हलकी छान आहे का त्याच्यामुळेच हात देत नव्हते आताच म्हणले कशाला लागती इकडे आणलं चक्कर मारायला गेल त्या अण्णा पाखरून नीट खायचा मग अशा काय होत पार मोकळा झाला पार हो चोळणार हाताची आग होती ते पुसाळ घुसत होती हा ती आग होती ना मग मीच 9-10 चोळून खाल्ले तर लगेच हाताची आग झाली तरी काय काय चोळावाच लागणार मग हे आता चोळून काढायचं मोठे मोठे घेऊ कोंब्या काढायच्या हे इकडचं चोळा आणते लागत आहे हाताला मग तसं आल्यात चोळायचं खायला लय भांडत येत आणि परत खेळत येत चला चोळलाय उरडा आता पाखडायचं काम चाललंय लय झाला मग मी ठेव हा चांगला आहे ना त्याच्यामुळे गहू चांगला आहे त्याच्यामुळे हुरडा बराच झाला बाहेर जीव आपण ही आता तयार हुरडा झाला तयार हुरडा कधी खा फक्त टरकले बघा अरे यार ना काढते मी अजून काही बघून खायचा फक्त आता घशात नाही असं घास घेतानाच थोडा हातावर परत हे करायचा मोठं काय रे तुला भाऊ आणि काय रे ते तमाशा हा? अरे त्याला दात निघत स्वाती म्हणून ते चपला देत नाही त्याला कोणी चावायला आपण मग ते चप्पल सकाळ सकाळ म्हणलं दरवाजा उघडावा हा नव्या चपला चप्पल नवी घेऊन केलं असतं एका मिनिटात बाया टरबूज चावीत आहे ना जुन्या चपला असलं डिंटेल चावायला एखादी अगं जुनी म्हणते मी जुनी चावीत म्हणा त्याला दात निघत असणार आहेत आता हा ते होतं त्याने चावून फेकून दिलं ते भोगा केला त्याचा जुनी चप्पल द्याव त्याला एखादी टरबूज आवडत काय नाही याला मम्मी चिंटू टरबूज खातो बाळा तू याडा वेल नाही आवते आईस्क्रीम वेल नाही का आपण आणला होता भाऊंच्या नर्सरीतून उरमुडे भाऊ पिंक आणि व्हाईल हा आईस्क्रीम वेल त्याचं नाव आहे आणि त्याला अजिबात ते फुलं यायना काहीच व्हायना असंच वाढत चाललंय ना कुंडीत त्याला ती सफिशियंट नाही त्याला मोठी पाहिजे आणि जमिनीत पाहिजे भराभर वाढला असतं ते लय हवा सुटली बाई जेवण झालेत आमचे आणि बसलो इथं गप्पा मारीत आम्ही सगळे बाहेर उघड रे आर्यन रुद्र तर चला ताईंनो मस्तपैकी सगळ्यांनी हुरडा खाल्ला छान असा बाहेर हवेला बसून आणि जेवायची कोणाचीच इच्छा नाही पण थोडं थोडं जेवण आता करूयात थोड्या वेळाने म्हटलं गार्डनमध्ये मस्त छान अशी थंडगार हवा सुटली आहे आणि त्या हवेच्या सानिध्यात मस्त अशा आमच्या सगळ्यांच्या गप्पा चाललेल्या आहेत बाबा जेवण करून झोपले कारण त्यांना लई जास्त वेळ जमत नाही जागायला जागरण हा प्रकार त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे जेवण करून झोपायचं आपलं कोणाचं काही असो तर मग ते झोपलेत आणि आमच्या चालल्यात गप्पा म्हणलं थोडासा हुरडा आता पचल्याच्या नंतर जेवण करावं कारण सगळे हुरडा खाऊन बसलेत आता मग थोडंसं जेवण आता लेटच होणार आहे तर चला हा आता आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना